नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे. आता 20 ऑक्टोबरला येणारा पुढची तिथी आहे नरक चतुर्दशी. आता नरक चतुर्दशी ही शक्यतो धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी येते, पण ह्या वर्षी नरक चतुर्दशी ही धनत्रयोदशीच्या तिसऱ्या दिवशी आलेली आहे. आता नरक चतुर्दशी दिवशी पूजा काय करायची, तिचं महत्त्व काय, चला बघूया आपण. आता नरक चतुर्दशी हिला काली चौदस अशी सुद्धा म्हणतात, कारण की कालीची पूजा ह्या दिवशी केली जाते. म्हणजे जे लक्ष्मीपूजन आपण दिवाळीमध्ये करतो, त्या लक्ष्मीपूजन त्या अमावास्येच्या आदल्या दिवशी ही काली चौदसची पूजा केली जाते. परत नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान दिन, यमचतुर्दशी आणि रूप चौदस असे विविध नावांनी ओळखले जाते. ही दीपावलीतील धनत्रयोदशीच्या नंतरचा दिवस येतो. तर शास्त्राधार जर आपण बघितला तर नरक चतुर्दशीचा उल्लेख बरेच ग्रंथांमध्ये आढळतो. स्कंदपुराणामध्ये, वैष्णव खंडामध्ये, पद्मपुराणामध्ये, श्रीकृष्ण खंडामध्ये, भविष्य पुराणामध्ये दीपावली महात्म्य, धर्मसिंधू, निर्णयसिंधू ग्रंथांमध्ये सुद्धा या व्रताचा विविध आधार सांगितला आहे. तर जर कथा आपण पौराणिक बघितली आता जी नरक चतुर्दशीची, तर असं सांगितलं जातं की नरक चतुर्दशी दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि त्या दिवशी का अभ्यंग स्नान करायचं, तिथून का अभ्यंग स्नान, उठणं ह्यानी का स्नान करायचं. तर पूर्वी त्रेतायुग आपल्या द्वापार युगामध्ये असुरराज नरकासूर हा भीषण दैत्य होता. प्रागज्योतिषपुरात राज्य करीत असे. त्याने 16,000 कन्या आणि अनेक देवतांचे वस्त्रे, कुंडले व देवी धन चोरले होते. आणि श्रीकृष्णाने देवतांनी श्रीकृष्णाकडे मदतीसाठी विनंती केली. तेव्हा श्रीकृष्णाने सत्यभामेसह नरकासुरावर युद्ध केले आणि त्याचा वध केला. आणि नरकासुराने मरण्यापूर्वी म्हणाला की हे प्रभो, माझ्या मरणदिनी जो मनुष्य तेल स्नान, दीपदान व देवपूजा करेल त्याचे सर्वच पाप नष्ट होतील. श्रीकृष्णाने त्याची ही इच्छा मंजूर केली आणि त्या दिवसापासून ही नरक चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. बघा, म्हणजे त्या दिवसाला किती महत्त्व आहे की त्या दिवशी तुम्ही मनुष्याने तेल स्नान म्हणजे अभ्यंग स्नान, उठणं लावून जर स्नान केलं तर आपल्याला पूर्ण पापातून नष्ट होतं, पाप नष्ट होतं. एवढं महत्त्व या नरक चतुर्दशी आहे. पण ह्या नरक चतुर्दशीला सकाळी पहाटे सूर्योदयाच्या आधी उठावं. सर्व हा नियम लक्षात घ्या. सूर्योदय आपण पार 9, 9:30ला उठतो, 8 वाजता उठतो असं नाही. या दिवशी सर्वांनी सूर्योदयाच्या आधी उठा. तुमच्या पूर्ण शरीराला तेल, उठणं ह्यानी पूर्ण अभ्यंग स्नान करा. आता अभ्यंग स्नानाचा शास्त्रार्थ आधार काय सांगितला आहे, तर चतुर्दशां तो कर्तव्यम स्नानम पाप प्रणाशनम नरकसुरवधार्थम तदनुस्मरम हरिम. स्कंदपुराणातल्या या श्लोकाप्रमाणे चतुर्दशा दिवशी केले अभ्यंग स्नान हे सर्व पापांचा नाश करणारे आहे आणि त्यात भगवान विष्णू म्हणजे श्रीकृष्ण यांचे स्मरण करावे असं या श्लोकामध्ये सांगितलंय. आता पूजाविधी कसं करायचं, तर पहाटे सूर्योदयापूर्वी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उठायचं. अभ्यंग स्नानामध्ये उठणं, तेल किंवा तीळ तेलाने शरीराला अभ्यंग करावे. स्नान करताना गंगेचे, यमुनेचे व गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी जलस्मिने सन्निधं करू हा मंत्र म्हणायचा. म्हणजे सप्त नद्यांना आव्हान करायचं आहे. त्यानंतर तुम्ही श्रीकृष्णाला तेलाचा दीप लावून पुष्प नैवेद्य अर्पण करावे. नरकासुर स्मरण करून जय श्रीकृष्ण जप करावा. संध्याकाळी घर, देवघर, तुळशी, गोशाळा आणि अंगणात दीप लावावेत. यामुळे अंधकार म्हणजे अज्ञान आणि पाप नष्ट होतं असे शास्त्र सांगते. त्यामुळे आपल्या नरक चतुर्दशी जास्तीत जास्त दीपोत्सव साजरा करा. नरक म्हणजे तरी काय, नरकासूर म्हणजे काय, नरक म्हणजे घाण. आता या नरकासुराचे साम्राज्य सुरू झाले की त्रास होणारच. घाणीच्या साम्राज्यात रोगराई सुरू होते, सर्वत्र रोग फैलावतात, त्यात माणसे दगावतात. नरकासुराच्या राज्यात हे अगदी अटळ आहे. म्हणून घरातील, गावातील, शरीरातील, मनातील आणि आत्म्याची घाण या नरकासुराचा रोज नाश करून केली पाहिजे. म्हणजे बघा किती महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामुळे स्वच्छता वाढेल, शरीर, मन, आत्मा पवित्र होईल, आरोग्य चांगले राहील. आपले मन, आत्मा, शरीर पवित्र होऊन प्रत्यक्ष भगवान श्री स्वामी समर्थ, भगवान श्रीकृष्ण यांचे महाराजांचे त्यांच्या कार्यासाठी आपले शरीर एवढे पवित्र झाले पाहिजे. कारण स्वामींची सेवा किंवा श्रीकृष्णाची सेवा, भगवंताची सेवा ही केलीच पाहिजे. म्हणतात ना, स्वामीचं म्हणतात ना, मैं गया नाही जिंदा हूँ. आणि हे महाराजांचं कार्य जगात जोरात चालू आहे. हे महाराजांचं कार्य वाढत जावं म्हणून सर्वांनी नरक चतुर्दशीची लवकर उठा आणि आपल्या अभ्यंग स्नान करून दिवसाची ह्या दिवाळीची चांगली सुरुवात करा, दीपोत्सव करा. धन्यवाद.